नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा, BCom थर्ड इयर मराठी मीडियमच्या युनिट फर्स्टच्या आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण दोन मुद्दे पाहणार आहोत. पहिला आहे भांडवली बाजाराचे महत्त्व आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आहे भांडवली बाजाराचे फायदे. दोन्ही मुद्दे हे भांडवली बाजाराशी संबंधित आहे. भांडवली बाजार म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅपिटल मार्केट म्हणू शकतो. कॅपिटल मार्केटला मग तुम्ही एक थोडं स्टॉक मार्केट, शेअर मार्केट याचीही जोड देऊ शकता. असा बाजार की जिथून आपण मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची उभारणी करू शकतो. आणि जनरली असा बाजार हा स्टॉक मार्केट राहतो, कारण जेव्हा एखाद्या कंपनीला फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज पडते, आवश्यकता राहते, तेव्हा आणि ती गरज जर बँकेकडून किंवा ज्या वेगवेगळ्या गैर बँकिंग संस्था आहेत त्यांच्याकडून जर पूर्ण झाली नाही, किंवा मग बँकेकडून पूर्ण जरी होत असेल पण त्यासाठी मग जास्त प्रमाणामध्ये जर खर्च होत असेल, त्याची कॉस्ट जर वाढत असेल, जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जास्त रेट ऑफ इंटरेस्ट पे करावा लागत असेल, तर मग साहजिक आहे की तो व्यवसाय बँकेकडे न जाता किंवा त्यासारख्या वेगळ्या अशा काही सिस्टीमकडे न जाता भांडवली बाजाराकडे जावं लागतं. आणि भांडवली बाजारमध्ये मग मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची उभारणी करणे हे शक्य होतं. मग भांडवली बाजारामध्ये जाण्यासाठी मग मार्ग कुठला, तर मग शेअरची विक्री, भागांची विक्री केल्या जाते, IPO आणल्या जातो, IPO हा लिस्ट केला जातो. एक त्याला जी 3 दिवसाची एक वेळ मर्यादा असते, त्यासाठी तो इश्यू ओपन होतो. तो पब्लिक ऑफर जी असते ती ओपन होते लोकांसाठी. काही संस्थांसाठी काही राखीव ठेवल्या जातं, काही त्या कंपनी काम करणाऱ्या लोकांसाठी राखीव ठेवल्या जातं. हे डिपेंड करतं की त्या कंपनीला कशा पद्धतीनं भांडवलाची उभारणी करायची आहे. आणि मग तो IPO लिस्ट होतो. मग कधी कधी तो IPO प्रीमियमवर लिस्ट होतो, किंवा कधी कधी तो IPO हा डिस्काउंटवर लिस्ट होतो. म्हणजे आज जी आपण रेकॉर्डिंग करतो आहे, आज नजारा म्हणून एक कंपनी आणि त्या कंपनीचा IPO आज लिस्ट झाला आणि एक प्रीमियमवर लिस्ट झाला. डिपेंड करतं की मार्केट कसं आहे, किंवा त्या कंपनीचे बेसिक फंडामेंटल्स, किंवा काय म्हणू शकतो की फंडामेंटल्स कशा आहेत, टेक्निकल्स कशा आहेत, ती बाब वेगळी झाली. तो आपला अभ्यासाचा विषय नाही, कारण तो पूर्णपणे शेअर मार्केटचा विषय आहे. इथे जे आपण पाहतोय ते पाहतोय की भांडवली बाजार जो आहे त्याचं काय महत्त्व आहे, त्याचे काय फायदे आहे, आणि थोडक्यात हे कशासाठी, देशाच्या आर्थिक विकासासाठी, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी. कारण जेव्हा एखादा व्यवसाय वाढेल, जसं आपण मागच्या लेक्चरलाही चर्चा केली की व्यवसायाची वाढ जर होत असेल तरच त्या क्षेत्राची वाढ होईल. ती क्षेत्र जर वाढत असेल तर त्याचं जे योगदान राहील ते देशाच्या GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन राहील, योगदान राहील, आणि देशाची अर्थव्यवस्था वाढेल. म्हणून एक तळागाळामध्ये किंवा एकदम शेवटच्या टोकावर येऊन विचार करणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर आपण एक ठरवत असो, एक शासन किंवा गव्हर्नमेंट जेव्हा बजेट बनवते तेव्हा गव्हर्नमेंट जर असं ठरवलं असेल की फॉर एक्झाम्पल एक एव्हिएशन सेक्टर आपण घेऊया, की एव्हिएशन सेक्टर हे ग्रो व्हायला पाहिजे. मग एव्हिएशन सेक्टर जर ग्रो व्हायचं असेल तर एव्हिएशन सेक्टरमध्ये ज्या कंपनीज काम करत आहेत, मग तुम्ही एअर इंडिया घ्या, इंडिगो घ्या, किंवा मग स्पाइस जेट घ्या, किंवा टाटाची जी कंपनी आहे विस्टारा ती घ्या, ह्या काही मेजर कंपनीज त्यामध्ये काम करतात. त्या कंपनीचा विकास होणं आवश्यक आहे. कंपनीचा विकास केव्हा होईल, कंपनी केव्हा समोर जाईल, जेव्हा त्या कंपनीला जेवढं भांडवल आवश्यक असेल ते भांडवल मिळेल, आणि तेही कमी किमतीवर जर उपलब्ध झालं तर ते भांडवल ती कंपनी स्वतःच्या व्यवसायामध्ये गुंतवेल, आणि त्यातून मग विकास होईल, विस्तार होईल, ती कंपनी ग्रो करेल. कारण शेवटी कसं आहे की जेव्हा तुम्हाला वाढायचं असेल, प्रॉफिट कमवायचं असेल, तर तुम्हाला तुमची गुंतवणूक वाढवावी लागेल, तुम्हाला तुमचे काय म्हणू शकतो अर्निंग सोर्सेस वाढवावे लागतील. त्यामुळे मग तुम्हाला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस वाढतील. तर म्हणून मग एक सेक्टर जर ग्रो करायचं असेल, एक क्षेत्र जर तुम्हाला त्याचा विकास करायचा असेल, तर त्या क्षेत्राअंतर्गत ज्या कंपनीज काम करतात त्यांची मदत करणे भांडवलाच्या स्वरूपामध्ये हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मग या दोन मुद्द्यांना आपण इथे चर्चेला घेतलेला आहे की का भांडवली बाजाराचं महत्त्व आहे. तर पहिला मुद्दा जो आहे तो आहे देश विकसित करण्यास मदत करणे. आपण आता चर्चा केली की जेव्हा तुम्ही एखादी कंपनी व्यवसाय किंवा एखादी कंपनीला विकास त्याला वाढण्यास, तिचा विकास होण्यास मदत करीत आहात, तर नॅचरली तुम्ही देशाचा विकास करण्यास मदत करीत आहात, आणि हे भांडवली बाजाराचं महत्त्व आहे. दुसरा जे महत्त्व आहे ते आहे अर्थव्यवस्थेची वाढ. साहजिक आहे, व्यवसाय वाढेल, क्षेत्र वाढेल, ते सेक्टर ग्रो करेल आणि अर्थव्यवस्थेची वाढ होईल. कारण शेवटी ह्याचं जे सर्व कॉन्ट्रीब्युशन जाणार आहे ते GDP मध्ये जाणार आहे.
आणि जेव्हा एखाद्या देशाचा GDP ग्रो करतो, कारण ते एक युनिट आहे, मापक आहे, मानक आहे की ज्याच्या आधारे आपण एक सांगतो किंवा अर्थशास्त्रज्ञ जे असतात ते सांगतात की GDP जर वाढत असेल तर देशाची अर्थव्यवस्था ही ग्रो करीत आहे, तो देश एक एक विकसित देश म्हणून म्हणण्याच्या लायकीचा आहे. हे कशाच्या आधारे? ही GDP ग्रो होते या आधारे. आणि GDP ग्रो होण्यासाठी स्वाभाविकता हे भांडवली बाजाराचे महत्त्व आहे. रोजगार निर्मिती होईल, कारण जेव्हा एखादा व्यवसाय ग्रो करेल, एखादी कंपनी ग्रो करेल, कंपनीचा विस्तार होईल, कंपनी नवीन प्रॉडक्टमध्ये एंटर करेल, नवीन सेगमेंटमध्ये एंटर करेल, नवीन वस्तूंचं उत्पादन करेल, नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करेल. मग हे सगळं जेव्हा होत आहे तेव्हा होत असताना रोजगार निर्मिती नक्कीच होईल. तर हा तिसरा महत्त्व आपल्याला दिसते की रोजगार निर्मिती त्यातून शक्य होते. चौथा आहे गुंतवणुकीची संधी प्रदान करणे, कारण जेव्हा एखादी कंपनी ग्रो होत असते त्या कंपनीसोबत ती कंपनी बाकी लोकांना स्वतः सोबत ग्रो करण्यास नक्कीच मदत करते. म्हणजे अशा खूप साऱ्या कंपनीची उदाहरण आपल्याला शेअर मार्केटचा विचार करताना देता येईल की एक 10 वर्ष अगोदर समजा तुम्ही त्या कंपनीमध्ये 1,000 रुपये गुंतवले असते असं म्हटलं जातं, तर आजच्या शेअर मार्केटप्रमाणे तुमचे 1 लाख झाले असते, 10 लाख झाले असते. आणि याच्यात खोटं असं काहीच नाहीये, कारण जेव्हा आजच्या घडीला समजा एखाद्या कंपनीची स्टॉक प्राइस ही 1,000 रुपये असेल आणि 10 वर्ष अगोदर जर ती 100 रुपयावर लिस्ट झाला असेल, तर 10 वर्षात त्या कंपनीचे 900 रुपयाने जर स्टॉक वाढला असेल तर तुम्ही एक करू शकता की त्यामध्ये किती चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळालेत. आणि याची खूप सारी उदाहरणं तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळतात. म्हणून भांडवली बाजाराचं ते एक महत्त्व आहे की कंपनी तर स्वतः ग्रो होतेच आहे, पण कंपनी सोबत कंपनी इतरांना ग्रो करण्यास, इतरांचा विकास करण्यास, इतरांना गुंतवणुकीची संधी नक्कीच प्रदान करते. आणि एक शेवटचा मुद्दा त्यामध्ये भांडवली बाजाराच्या महत्त्वामध्ये तो आहे स्पर्धेमध्ये वाढ. कारण खूप साऱ्या कंपनीज त्या क्षेत्रामध्ये काम करीत असतात आणि काम करीत असताना जेव्हा एखाद्या कंपनीचा विकास होतो, नॅचरली आहे की दुसरी कंपनी त्या क्षेत्रांतर्गत जर काम करत असेल तर त्याच्यासमोर एक ते पॅरामीटर सेट होतं की त्या कंपनीसोबत तिची काय म्हणू शकतो एक गणना केली जाते, तुलना केली जाते. त्याला पियर्स असं म्हणतात. जसं एक आपण एक आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की एव्हिएशन सेक्टर, मग एअर इंडियाची तुलना ही इंडिगो सोबत होईल, एअर इंडियाची तुलना ही स्पाइसजेट सोबत होईल, एअर इंडियाची तुलना ही विस्टारा सोबत होईल. मग हे काय झालं, हे पियर्स झालेत, हे त्या क्षेत्राअंतर्गत काम करतात, त्या सेक्टर अंतर्गत काम करतात आणि नॅचरली मग एकमेकाशी तुलना होणे, एखाद्या कंपनीनं पॅरामीटर्स सेट करणे, ते स्टँडर्ड सेट करणे आणि त्या स्टँडर्ड्सला तोडण्यासाठी दुसऱ्या कंपनीने मेहनत करणे, ह्या गोष्टी स्वाभाविकता त्या क्षेत्रांतर्गत घडतात. त्यालाच म्हटलं जातं स्पर्धेत वाढ. आणि ही एक निरोगी स्पर्धा आहे. कारण जसं आपण टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये पाहिलं की सुरुवातीला जिओची एंट्री झाल्यानंतर एक आपल्याला काही दिवस, काही महिने, 1 वर्ष आपल्याला असं वाटलं की कदाचित एअरटेल म्हणा किंवा मग आयडिया, वोडाफोन जे आता एकत्रित आले किंवा बाकी साऱ्या कंपनीज कदाचित त्यांचं अस्तित्व संपेल. पण ते तसं होणंही योग्य नव्हतं, देशासाठीही म्हणा, ग्राहकांसाठी म्हणा. कारण केव्हा एखादी कंपनी जर त्या क्षेत्रामध्ये फक्त एक कंपनी उरत असेल तर मोनोपोली क्रिएट होण्याचे चान्सेस वाढतात आणि त्यामध्ये मग ग्राहकांची पिळवणूक होण्याचे चान्सेस पण राहतात, नक्कीच ते जास्त राहतात. म्हणून कुठल्याही क्षेत्रांतर्गत मोनोपोली कदाचित क्रिएट होऊ नये, गव्हर्नमेंट पण ती कधीच क्रिएट होऊ देत नाही. आता जर आपण टेलिकम्युनिकेशन सेक्टर पाहिलं तर भारती एअरटेल प्रॉफिटमध्ये आहे, वोडाफोन आयडिया नफा होण्याच्या मार्गावर आहे. की जी परिस्थिती 1 वर्ष अगोदर अशी होती की कदाचित या कंपन्या बंद पडतील की काय, असं एक चित्र निर्माण झालं होतं. तर एक स्पर्धेमध्ये वाढ झाली, एक निरोगी स्पर्धा आपल्याला दिसते. आणि आता जर आपण पाहिलं तर जिओचे तुम्ही जर रेट्स पाहिले रिचार्जचे किंवा बाकी सर्व कंपनीचे, तर ते सारख्या पातळीवर आलेले आहेत. कारण त्यामध्ये एक स्पर्धा आणि स्पर्धेमुळे जे एक रिकन्सायलेशन झालं रेट्स, ते आता सर्व सारख्या पातळीवर आलेले आहेत आणि आता सर्व कंपनीज त्याच्यामधून नफा कमवित आहेत. त्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा भांडवल बाजार हा त्या व्यवसायाला मदत करतो. कारण ती मदत फार मोठ्या प्रमाणामध्ये असते. एक त्या मदतीची रिस्पॉन्सिबिलिटी असते, कारण लोकांनी तुमच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले असतात, ते तुमचे शेअर होल्डर्स बनतात, त्यांना संचालक मंडळाला निवडून देण्याचे अधिकार प्राप्त होतात. मग या सर्व बाबींचा विचार हे त्या कंपनीच्या मॅनेजमेंटला, व्यवस्थापनाला करावा लागतं आणि त्या अंगातून, त्या दृष्टिकोनातून मग ह्या सर्व बाबी घडून येतात. तर हे होते भांडवली बाजाराचे 5 महत्त्व मी इथे मांडले, आपण ते चर्चेमध्ये घेतले. यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे भांडवली बाजाराचे फायदे. नक्कीच महत्त्वच आपण फायद्यांमध्ये कन्वर्ट करू शकतो, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हे वेगवेगळे मुद्दे घेतो आहे.
तर पहिला जो फायदा आहे तो आहे गुंतवणूकदारांना अनुकूल. जसं मी आता चर्चा केली, जेव्हा कारण एखादी कंपनी जेव्हा ग्रो करीत असते त्या लाटेवर स्वार होऊन गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा कमवण्याची संधी नक्कीच राहते. म्हणजे आता जर आपण सध्याच्या एक हा विषय आपला शेअर मार्केटशी संबंधित असल्यामुळे, जसं आजचं शेअर मार्केट जर आपण म्हटलं, एक फार्मास्युटिकल शेअर्स तेजीमध्ये आहेत का, कारण कोरोना आणि त्याच्याशी ती स्थिती आपल्याला दिसते आहे, तर फार्मास्युटिकल शेअर्स फार स्ट्रॉंग आहेत. तर मग फार्मास्युटिकल स्टॉक्समध्ये एंटर करून गुंतवणूकदार जास्तीत जास्त नफा कमवू शकतात. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये, त्या कालावधीमध्ये कुठला सेक्टर तेजीत आहे, कारण कुठला ना कुठला सेक्टर हा नक्कीच तेजीत आहे. जसं स्टील सेक्टर जो आहे तो सध्या तेजीमध्ये आहे, कारण डिमांड वाढलेली आहे, उत्पादन थोडंसं कमी होते आहे. ट्रान्सपोर्ट सेक्टर जो आहे, ज्याच्यामध्ये वाहनांची निर्मिती होते आहे, त्यामध्ये फार चांगली ग्रोथ आपल्याला दिसून येते आहे. तर हे जे सेक्टर्स आहेत, या सेक्टरच्या त्या ग्रोथच्या लाटेवर स्वार होऊन गुंतवणूकदार जास्तीत जास्त नफा कमावू शकतो. पण एक गुंतवणूकदारांना त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हा भांडवली बाजार काय, हा गुंतवणूकदारांना अनुकूल आहे. जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल आणि एक कमी श्रमांमध्ये, पुढची चर्चा आपण 5व्या मुद्द्याला आपण ती नक्कीच करू. कमी श्रमांमध्ये जर चांगल्या पद्धतीचं तुम्ही फंडामेंटल अनालिसिस स्टॉक मार्केटचं, भांडवली बाजारचं करीत असाल, फंडामेंटल अनालिसिस, कोणी फंडामेंटल अनालिसिस करतं, कोणी टेक्निकल अनालिसिस करतं, हा ज्याचा पाहण्याचा एक दृष्टिकोन राहू शकतो. पण गुंतवणूकदारांना भांडवली बाजाराने एक चांगली संधी निर्माण करून दिली आहे की कमी वेळेमध्ये, मी तुलना करतोय बँकेशी, कारण आणि जास्तीत जास्त रिटर्न ती मी तुलना करतोय बँकेशी, कारण बँकेमध्ये वेळ ठरलेली असते, ड्युरेशन ठरलेलं असतं, रेट ऑफ रिटर्न्स ठरलेले असतात. स्टॉक मार्केटमध्ये रिस्क जास्त राहते, पण त्यासोबतच तुम्हाला रिस्क ऑफ रिटर्न जो आहे तो जास्त मिळतो आहे. त्याच्यामध्ये कालावधी कदाचित कमीही राहू शकतो, तो जास्तही राहू शकतो, तिथे काही सांगता येत नाही. परंतु एक ग्राहकांना अनुकूल, गुंतवणूकदारांना अनुकूल स्थिती अशी भांडवली बाजाराने दिलेली आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं की मागील 1 वर्षामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात नवीन गुंतवणूकदार भांडवली बाजारामध्ये त्यांनी स्वतःचं डीमॅट अकाउंट ओपन करून एंट्री घेतलेली आहे. हे नक्कीच कशामुळे आहे, तर कारण गुंतवणूकदारांना एक आकर्षण पाहायला मिळालं त्यांना की भांडवली बाजारामध्ये जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. रिस्कही तेवढीच आहे, पण जर कोणी चांगला अभ्यास करून एक अनालिसिस करून जर एंट्री घेत असेल तर नक्कीच त्याला त्याचा फायदा होईल. तर हा पहिला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा आहे सेबीद्वारे नियंत्रण. एक अत्यंत चांगला फायदा आपल्याला भांडवली बाजाराशी संबंधित पाहायला मिळतो, कारण हे सर्व नियंत्रित केले जातं सेबीद्वारे. त्यामुळे गुंतवणूकदारांची पिळवणूक होऊ नये, त्यासोबतच गुंतवणूकदारांकडून कंपनीची पिळवणूक होऊ नये, कारण ह्या दोन्ही फॅक्टर्स हे भांडवली बाजार चालवायला अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातही जास्त अनुकूल ग्राहकांकडून कसं होतं यासाठी सेबी नियमित प्रयत्न करते. सेबीचे प्रत्येक ट्रान्झॅक्शन्सवर फार मोठ्या मोठ्या इन्सायडर ट्रेडिंग्सवर लक्ष राहते. यामध्ये कुठला गैरव्यवहार होऊ नये, घोटाळे होऊ नये आणि एक भांडवली बाजाराचं कसं योग्य पद्धतीनं नियंत्रण करता येईल त्यासाठी जे आवश्यक असलेले कायदे, त्या कायद्यामध्ये वेळोवेळी केलेली सुधारणा, या सर्व बाबींवर लक्ष ठेवून एक प्रकारे सेबी काय करते, भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवते. जसं आपण म्हणतोय की आपली इथली बँकिंग सिस्टम एवढी स्ट्रॉंग का आहे, काही छोटे मोठे थोडेसे घोटाळे जर सोडले त्याचं प्रमाण फार कमी आहे, पण आपण एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपली इथली बँकिंग सिस्टम ही फार स्ट्रॉंग आहे, कारण आरबीआयचा त्याच्यावर एक काय म्हणू शकतो की एक अत्यंत चांगलं नियंत्रण आहे. आपण जर इन्शुरन्स सेक्टर पाहिलं तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने IRDA द्वारे नियंत्रित आहे. टेलिकम्युनिकेशन सेक्टर जर पाहिलं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ट्रायद्वारे नियंत्रित आहेत. तर हे सगळे जे नियंत्रक आहेत, या नियंत्रकाद्वारे त्या सेक्टर्समध्ये आणि त्या सेक्टर्स अंतर्गत काम करत असलेल्या वेगवेगळ्या कंपनीजवर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास अत्यंत सोपं असं शासनालाही जातं आणि त्यामध्ये ग्राहकांची पिळवणूकही होत नाही. म्हणून जो दुसरा फायदा आपल्याला पाहायला मिळतो आहे तो आहे सेबीद्वारे नियंत्रण. तिसरा आहे व्यवहाराची कमी किंमत. हे सगळं याच्याशी हा मी 5वा मुद्दा जोडतोय, डिजिटलीकरण. कारण सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे आणि त्यामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे, ब्रोकर हाऊसेसची संख्या वाढल्यामुळे, अगोदर जे बोटावर मोजण्या इतके ब्रोकर्स होते, आता ब्रोकर्स, सब ब्रोकर्स आणि प्रत्येकाचं झालेलं डिजिटलायझेशन, प्रत्येकाचे स्वतःच्या वेबसाईट, स्वतःचे ॲप्स, यामुळे काय झालं, व्यवहाराची किंमत अत्यंत कमी झाली आहे. एक जी ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे, ब्रोकरेज जे आहे ते अत्यंत कमी झालं आणि याचा सरळ फायदा हा ग्राहकांना मिळतो आहे. म्हणजे
एखादं ट्रान्झॅक्शन जर तुम्ही केलं तर मग 0.01% और 0.1% या दराने जेव्हा तुम्हाला ब्रोकरेजची किंमत द्यावी लागते, ब्रोकरेज द्यावं लागतं, तर साहजिकच आहे याचा जो फायदा होतो आहे तो ग्राहकांना मिळतो आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की व्यवहाराची कमी किंमत ही आपल्याला पाहायला मिळते. पण ती कशामुळे पाहायला मिळते? ती डिजिटलायझेशनमुळे पाहायला मिळते. कारण यासाठी तुम्हाला ब्रोकर हाऊसकडे किंवा सब ब्रोकरकडे जाण्याची गरज नाही. तुमच्या ॲप्समधून, तुमच्या वेबसाईट्समधून तुम्ही तुमच्या ट्रान्झॅक्शन्स करू शकता आणि त्यामुळे एक व्यवहाराची कमी किंमत होऊन त्याचा फायदा हा ग्राहकांना होतो. चौथा जो मुद्दा आहे तो आहे जोखीम व्यवस्थापनाचा. जोखीम व्यवस्थापनाचा मुद्दा इथे यासाठी प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळतो कारण जेव्हा आपण ब्रोकर हाऊसेसचा विचार करतो तेव्हा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट वगैरे ह्या ज्या टेक्निकल ॲडव्हान्टेजेसवाल्या ज्या गोष्टी आहेत ज्या ग्राहकांना कदाचित तेवढ्या सोप्या समजत नाही, यावर लक्ष देण्याचं काम आणि हे सगळं पाहण्याचं काम ह्या ब्रोकर हाऊसेस करतात. आणि मग यामध्ये जास्तीत जास्त नफा ग्राहकांना कसा होईल आणि कमीत कमी जोखीम कशी राहील हे पाहण्याचं काम हे ब्रोकर हाऊसेस करतात. ब्रोकर हाऊसेस म्हणजे कुठले? तर जसं तुम्ही काही नावं जर आपल्याला इथे घ्यायची असतील तर मोतीलाल ओसवाल आपल्याला नाव माहिती आहे, ICICI सिक्युरिटीजचं नाव आपल्याला माहिती आहे, HDFC सिक्युरिटीज आहे, कोटक आहे. ह्या सगळ्या जे ब्रोकर हाऊसेस आहेत की ज्यांना सेबीने परवानगी दिलेली आहे की गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एक माध्यम म्हणून राहा, तर या सर्व ब्रोकर हाऊसेसमुळे काय झालंय, जोखीमेचं व्यवस्थापन करणं अत्यंत सोपं झालंय. कारण त्यांचे स्वतःचे R&Ds राहतात, स्वतःचे रिसर्च रिपोर्ट्स राहतात, स्वतः ते काही रिकमेंड करतात, त्यामध्ये त्यांची पूर्ण टीम कामाला असते, स्टॉक स्पेसिफिक त्यांच्या काही रिसर्च असतात की मग तुमचं जर त्या पर्टिक्युलर ब्रोकर हाऊसमध्ये जर डीमॅट अकाउंट असेल आणि ह्या किंवा तुम्ही जर त्यांच्या थ्रू गुंतवणूक करीत असाल तर तुम्हाला एक रिसर्च रिपोर्ट्स मिळतात. त्या रिसर्च रिपोर्टच्या माध्यमातून मग तुम्ही एखादा स्टॉक बाय करू शकता, सेल करू शकता, होल्ड करू शकता किंवा ॲड करू शकता. ह्या सर्व बाबींचा एक जोखीम व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीने होतं. आणि एक शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे डिजिटलीकरण. जसं मी आता चर्चा केली, कारण एक सगळं काही आजकाल इंटरनेट बेस्ड झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ब्रिक अँड मॉर्टर म्हणजे फिजिकली त्या ठिकाणी जाण्यास काही गरज नाही. असं बँकेमध्ये आपण आजकाल जातच नाही. डिपॉझिट जर करायची असेल तर डिपॉझिट मशीन आहे, विड्रॉल करायचं असेल तर ATM मध्ये आहे आणि बाकीच्या सर्व जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण आपल्या ॲप थ्रू किंवा वेबसाईटच्या थ्रू आपण करतो. तर त्याच पद्धतीने भांडवली बाजारामध्ये जर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असेल तर एक अवेलेबल असलेल्या ॲप्सच्या माध्यमातून किंवा अवेलेबल असलेल्या वेबसाईट्सच्या माध्यमातून ज्या ब्रोकर हाऊसनं डेव्हलप केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करू शकतो. तर हे दोन मुद्दे आपण पाहिले, भांडवली बाजाराचे महत्त्व आणि भांडवली बाजाराचे फायदे. अत्यंत सोपे असे मुद्दे होते, पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दोघांचंही महत्त्व तेवढंच आहे. पुढच्या लेक्चरला नवीन मुद्द्याला आपण पाहूया. धन्यवाद.